आपण पाहत आहात ये जनता की आवाज लाईव्ह न्यूज. असंच बातम्याला पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब कर व शेअर कर. एकाच महिन्यात 171 सोसायट्यांना भेटी, 5130 नागरिकांशी थेट संवाद, नागरिकांकडून उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकाभिमुख पोलीस व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून 1 जुलै 2026 पासून शहरी भागातील एकूण 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात येत असलेल्या पोलीस आपल्या सोसायटीमध्ये या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचारी थेट नागरिकांच्या सोसायट्यांमध्ये जाऊन संवाद साधत असून पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होत आहे. उपक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी 171 सोसायट्यांना प्रत्यक्ष भेटी देत 5130 हून अधिक नागरिकांशी थेट संवाद साधला आहे. या भेटीदरम्यान महिलांपासून ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुलांपर्यंत सर्वांशी संवाद साधून कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्हे, महिलांची सुरक्षा, वाहतूक नियम, आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना त्यांच्या परिसरातील बीट अंमलदार आणि ठाणे प्रभारी अधिकारी यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात येत आहे. अनेक नागरिकांना आपल्या भागातील बीट अंमलदार कोण आहेत, त्यांची जबाबदारी काय आहे किंवा कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा याची माहिती नव्हती. त्याचप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कोण आहेत, त्यांचे नाव व संपर्क क्रमांक काय आहे याबाबतही अनेक नागरिक अनभिज्ञ होते. पोलीस आपल्या सोसायटीमध्ये या उपक्रमामुळे ही दरी मोठ्या प्रमाणात कमी झाली असून प्रत्येक सोसायटीमध्ये बीट अंमलदार व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक आणि त्यांच्या कामकाजाची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता कोणतीही तक्रार, संशयास्पद हालचाल, वाद विवाद किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी थेट व तात्काळ संपर्क साधणे अधिक सोपे झाले आहे. या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक झाला असून विश्वास, सहकार्य आणि सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत पोलीस दलाने अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.